मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते। मुंबईत शनिवारी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालाय। शनिवारी राज्यात 154 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। त्यात एकट्या मुंबईत 21 नवे कोरोना रुग्ण आढळलेत। मुंबईत चेंबूरमध्ये 52 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। ताप, सर्दी किंवा खोकला असेल तर कोरोना चाचणी करा, अशा सूचना राज्याच्या कोरोना टास्क फोर्सने दिल्यात। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गेलेले मुंबईकर आता परतले, त्यामुळे पुढील काही दिवस कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता टास्क फोर्सने वर्तवली आहे। मुंबई नवी मुंबईत आज स्वच्छता मोहीम राबवली जाते। या स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी करण्यात आली। वांद्रे वरळी सी लिंक, कोस्टल रोड, नरिमन पॉइंट, INS शिक्रा, शिवडी न्हावा सेवा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते। कोस्टल रोडवर मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आहे। नव्या वर्षात मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली। शहरात धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली जाते। या अंतर्गत दर दिवशी 500 ते 600 किलोमीटरचे रस्ते धुतले जात आहेत। हे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेनं पाण्याचे अतिरिक्त टँकर भाड्यानं घेतलेत। येत्या 4 दिवसात राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पावसाची शक्यता आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपुरात पावसाचा इशारा देण्यात आलाय। खानदेशातील काही भाग आणि नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये मंगळवारी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईतील तापमानात काहीशी घट होते। शनिवारी मुंबईतील किमान तापमान 17 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय। यंदाच्या मोसमातला हा निच्चांकी आकडा आहे। आज आणि उद्या रात्री आणि पहाटे थंडी कायम राहण्याची शक्यता आहे। दिल्लीत कडाक्याची थंडी आहे आणि त्याचा परिणाम जनजीवनावर होतोय। विद्यार्थ्यांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळेच दिल्लीतील शाळा पुढील 5 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतलाय। नर्सरी ते 5वी वर्गापर्यंतच्या शाळा बंद असणार आहेत। नवीन वर्षात नाटक आणि सिनेमा पाहणं मुंबईकरांसाठी महागण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेनं रंगभूमी करात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केलाय। अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आलाय। कचरा करणारे मुंबई महापालिकेच्या रडारवर आहेत। 1.5 महिन्यात महापालिकेनं 32 लाखांचा दंड वसूल केलाय। यामध्ये 308 विकासकांचा समावेश आहे। उघड्यावर कचरा जाळणं, उघड्यावर कचरा फेकणं अशा विविध प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे। कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईसाठी पालिकेनं स्वच्छ अंगण उपक्रम सुरू केलाय। मुंबईत वाहन नोंदणीचा वेग सुसाट झालाय। गेल्या वर्षी शहरात 2,54,000 वाहनांची नोंदणी झाली, त्यामुळे यावर्षी मुंबईला भेडसावणारी वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येत अधिकच भर पडली। पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर आज देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जातोय। या ब्लॉकमुळे 12 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर अनेक रेल्वे गाड्या उशिरानं धावणार आहेत। त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच आपल्या प्रवासाचं नियोजन करणं चांगलं राहील। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक असेल, तर हार्बरच्या पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे। त्यामुळे प्रवाशांनी वेळेचं नियोजन करूनच प्रवास करणं फायदेशीर ठरणार आहे। PMPML बस प्रशासन मालामाल झालंय। 2023 मध्ये PMPMLच्या उत्पन्नात 85 कोटी रुपयांची वाढ झालेली आणि हे उत्पन्न 609 कोटींवर पोहोचलेलं आहे। तिकीट विक्री आणि पासच्या माध्यमातूनच PMPMLनं हे उत्पन्न मिळवलंय। दरमहा उत्पन्न 55 कोटी रुपये। साताऱ्यातील मांढर देवगडावरील काळूबाई देवीचं मंदिर आजपासून 11 जानेवारीपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे। गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे दर्शनासाठी मंदिरापर्यंत जाता येणार नाही। वारकऱ्यांसाठी पवित्र असणाऱ्या इंद्रायणी नदीत राजरोसपणे केमिकल सोडले जात आहेत असा आरोप स्थानिकांनी केला। आळंदीतील इंद्रायणी नदी सलग 5व्या दिवशीही फेसाळलेलीच आहे। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। त्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। गोंदियात बिरसी विमानतळ प्राधिकरणानं पर्यायी रस्ता तयार न करताच परसवाडा ते कामठा रस्ता बंद केल्यानं नागरिकांनी ठिय्या दिला। एअरपोर्ट ऑथॉरिटीनं पोलिसांच्या बंदोबस्तात रस्ता बंद करून कामाला सुरुवात केली। याबाबत आमदार विनोद अग्रवाल यांनी एअरपोर्ट ऑथॉरिटीला पर्यायी रस्ता तयार करण्याच्या सूचना केल्या। मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 मोठ्या घोषणा केल्या आहेत। लवकरच मुंबईकरांना कोस्टल रोडवरून प्रवास करता येणार आहे। मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोड टनल 31 जानेवारीला खुला होणार आहे, तर शिवडी न्हावा सेवा ट्रान्स हार्बर लिंक रस्ता 12 जानेवारीला खुला होणार आहे। भंडारा ते पवनी रस्त्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांगलेच संतप्त झाले। भंडारा ते पवनी रस्त्याच्या मध्ये वन विभागाचे नतद्रष्ट अधिकारी आडकाठी घालतायत, त्यांना 8% अशी मागणी गडकरींनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। तसंच सरकार विषकन्येसारखं आहे, जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो असंही गडकरी म्हणाले।
दिघा रेल्वे स्थानकाच्या प्रश्नावरून आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे आज दिघा रेल्वे स्थानकाची पाहणी करणार आहेत. दिघा रेल्वे स्थानक अनेक दिवसांपासून तयार आहे, मात्र व्हीव्हीआयपींच्या वेळेची वाट पाहत उद्घाटन केलं जात नाही असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री अजित पवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. कल्याणच्या वरप गावात आज अजित पवार गटाचा मेळावा होणार आहे. अजित पवार कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचा कल्याणमधला हा पहिलाच दौरा आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्यात रुपाली चाकणकर भाषण करत असताना काहीशा गोंधळलेल्या दिसल्या. त्यांचं भाषण सुरू असतानाच एकच वादा महेश दादाच्या घोषणांनी सभास्थळ दणाणून गेलं होतं. महेश लांडेंच्या समर्थकांनी ही घोषणाबाजी केली आहे. या प्रकारामुळे रुपाली चाकणकर काहीशा गोंधळलेल्या दिसल्या. अभिनेते किरण माने आता राजकारणात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज ते शिवबंधन बांधणार आहेत. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे किरण माने नेहमीच चर्चेत राहिले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या अभ्यासासोबत त्यांचे विचार रुजवण्याची गरज आहे असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपतींनी केले. 2009ची लोकसभा निवडणूक हरल्यानंतर आपलं आयुष्य आणि आत्मविश्वास संपला होता, मात्र छत्रपती शिवाजी आणि शाहू महाराजांचे विचार आत्मसात करून पुन्हा नव्यानं सुरुवात केली असं प्रांजळ मत त्यांनी मांडलंय. मालेगावात 14 बूथ लेव्हल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक कामात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. मतदार याद्यांचं शुद्धीकरण, दुबार नावं, फोटो वगळणं अशी कामं पूर्ण न झाल्यानंच ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या बीएलओची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींना आयकर विभागानं मोठा झटका दिला. 8.26 कोटी रुपयांचा टॅक्स थकवल्याप्रकरणी गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवण्यात आली. 29 डिसेंबरला आयकर विभागानं भावना गवळी यांना नोटीस पाठवली होती. माजी मंत्री सुनील केदारांच्या अडचणीत वाढ होणार आहे. केदार यांना जामीन देण्यास राज्य सरकारनं विरोध दर्शवलेला आहे. याबाबत राज्य सरकारकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलंय. आरोपींनी थंड डोक्यानं घोटाळा केला असा प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणीच केदार जेलमध्ये आहेत. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलाय. खोट्या कुणबी नोंदी रोखण्यासाठी लढा उभारा असं आवाहन त्यांनी ओबीसी बांधवांना केलंय. तर जिथे लक्ष ठेवायचंय तिथे तुम्ही ठेवा. ओबीसींचं वाटोळं केलंय, तुम्ही काय करू शकता असा टोला जरांगे यांनी लगावलाय. छोटे छोटे तो वाटोळच केलेले, तुझी नजरच अशी. तुम्ही चप्पल मारणार, आमच्या पायातही बूट आहेत, आम्ही काय नामर्दच झालो का असं म्हणत छगन भुजबळांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंना इशारा दिला. तर भुजबळ वेडे झाले, त्यांना वेळीच समज द्या असं प्रत्युत्तर मनोज जरांगेंनी दिलंय. नांदेडमध्ये आज ओबीसींचा मेळावा आयोजित करण्यात आलाय, मात्र या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार नाहीयेत. मुंबईत अजित पवार गटाची बैठक असताना भुजबळ ओबीसी मेळाव्याला येणार नाहीयेत. दुसरीकडे ओबीसी मेळाव्याला प्रकाश आंबेडकर येणार आहेत. ते काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलेलं आहे. सोलापूरमध्ये काल निघालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या 12 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मधला मारुती ते कौतम चौक परिसरात ही घटना घडल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय. दरम्यान पोलिसांनी हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान टवाळखोरी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं. अमरावतीतील अंगणवाडी सेविकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या 4 अंगणवाडी सेविकांवर ही कारवाई करण्यात आली. अमरावती जिल्हा परिषदेसमोर 4 अंगणवाडी सेविका उपोषणाला बसल्या होत्या, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. तर 2,500 अंगणवाडी सेविकांना नोटीस देत सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा देण्यात आला. लातूरमध्ये अंगणवाडी सेविका संपावर गेल्यानं बालकांचा आहार पुरवठा बंद झालाय. जिल्ह्यातील 2324 अंगणवाड्यांमधील सेविका मदतनीस बेमुदत संपावर आहेत. संपाचा तोडगा निघत नाही, त्यामुळे बालकं पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत. कामावर हजर राहा, अन्यथा कारवाई करू असा इशारा प्रशासनानं दिलाय. चंद्रपुरातील ताडोब्यात एक वाघीण तोंडात प्लास्टिकची पाण्याची बाटली घेऊन जाताना दिसते. मुंबईचे फोटोग्राफर विवान कारापूरकर यांनी हा क्षण कॅमेऱ्यात टिपलाय. विशेष म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना प्लास्टिकची बाटली नेण्यावरच बंदी आहे, मात्र असं असतानाही ही बाटली कुठून आली असा प्रश्न उपस्थित होतोय. सटाण्यात देव मामलेदार यात्रोत्सवाला सुरुवात झाली. शासकीय अधिकारी देवस्थानच्या विश्वस्तांकडून महाअभिषेक पूजा करण्यात आली. दुपारी मंदिरापासून भव्य रथोत्सव काढला जाणार आहे. 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या निमित्तानेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.
रामनगरी अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी 17 जानेवारीपासूनच अयोध्येत पूजा अर्चा होणार आहे. यासाठी एक मेगा प्लॅनही तयार करण्यात आलाय. मूर्ती स्थापनेनंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामाची आरती केली जाईल. याच दरम्यान काशीचे 21 पंडित या ठिकाणी विधिवत पूजा करतील. अयोध्येत विराजमान होणाऱ्या जानकी देवीसाठी आग्र्याच्या सराफा बाजारात खास पैंजण तयार केले जात आहेत. हिंदू मुस्लिम कारागीर गेल्या 15 दिवसापासून रात्रंदिवस हे पैंजण तयार करतायत. या पैंजणसाठी 551 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आलाय. प्रभू श्रीरामांची सासूरवाडी म्हणजेच मिथिलामधून भेटवस्तू पाठवल्या जात आहेत. 1100 थाळींमध्ये रत्न, लाडू, सुकामेवा आणि इतर सुंदर भेटवस्तू अयोध्येत पाठवण्यात आल्या. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं या सर्व भेटवस्तू स्वीकारल्या. रत्नागिरीत कोकणातील पहिल्या पोस्टल मॅरेथॉनला सकाळी 6 वाजता सुरुवात झाली. यात जगभरातील धावपटूंनी भाग घेतला. 21, 10 आणि 5 किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन आहे. यापुढे दरवर्षी कोकण पोस्टल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येणार आहे. यवतमाळमध्ये हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं, ज्यात नागपूर, पुणे, मुंबईसारख्या इतर अनेक शहरांमधून धावपटूंनी भाग घेतला. यात पोलीस विभागानंही नशामुक्त पहाट अभियानातून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली आहे. सांगलीत भारतीय विद्यापीठाची मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. कर्नाटक आणि गोव्यातील स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. 3, 5, 10 आणि 21 किलोमीटर अशा टप्प्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेत महिलांचाही सहभाग होता. अहमदनगरमध्ये सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 7 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. मोठ्यांसाठी 100, 500, 25 किलोमीटर तर लहान मुलांसाठी 5 किलोमीटरची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत 1516 स्पर्धकांनी भाग घेतलाय. नाशिक संभाजीनगर राज्यमार्गावर निफाडमध्ये कापसानं भरलेला ट्रक उलटला. रात्री रस्त्यावर वळण्याचा अंदाज न आल्यानं पुलाचा कठडा तोडून हा ट्रक उलटलाय. यात चालक गंभीर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोणत्या रस्त्याला टाकून घेतला? प्रवासी टाकला असेल त्यांनी. एका तरुणाच्या खिशातच मोबाईलनं पेट घेतल्याची घटना घडली आहे. मोबाईलनं पेट घेतल्याचं लक्षात येताच तरुणानं मोबाईल फेकून दिला. त्यानंतर काही सेकंदातच मोबाईलचा स्फोट झालाय. भंडाऱ्याच्या सीता सावंगी इथे ही घटना घडली आहे. पंजाबच्या लुधियानाचा प्रिन्स सीता सावंगी इथे घरी आला असतानाच ही घटना घडली आहे. प्रसंगावधान राखल्यानंच मात्र मोठा अनर्थ टळलाय. भंडाऱ्यातील लाखांदूरमध्ये एका घराला आज सकाळी आग लागली होती. देवघरातील देवापुढे लावलेली दिव्याची पेटती वात उंदरानं पळवून नेली आणि त्यामुळेच ही आग लागली. आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं. तामिळनाडूत पोंगल सणानिमित्तानं जल्लीकट्टू हा खेळ पार पडला. या दरम्यान मोठा अपघात झाला. बैलाच्या हल्ल्यात 28 लोक जखमी झाले. यापैकी काहींना गंभीर दुखापत झाले. मात्र तरीही शेकडो लोक बैलाशी लढताना दिसले. नाशिक शहरातील वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चोरी झालेला जवळपास 4 लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. यात दागिने, वाहन, मोबाईल फोन तसंच रोख रकमेचा समावेश आहे. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादींना परत दिल्यामुळेच नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. नांदेडमध्ये टवाळखोरांनी धुडगूस घातलाय. शहरातील उज, उनल, वसंतनगर आणि बाबानगर या भागात रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्या टवाळखोरांनी फोडल्यात. यात 8 कारचं मोठं नुकसान झालंय. आज मध्यरात्री ही नाशिक शहरात वेगवेगळ्या भागातून 3 अल्पवयीन मुलींचं अपहरण झालंय, तर एक अल्पवयीन मुलगा सुद्धा बेपत्ता झालाय. या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशन आणि नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या वर्षभरात शहरात अल्पवयीन मुला-मुलींचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत चाललंय. सांगली जेल समोरून एका आरोपीनं पलायन केल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण चौगुले हा आरोपी एका गुन्ह्यात अटक होता. त्याला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जेल बाहेर काढण्यात आलं होतं. तपासणी झाल्यानंतर त्याला पुन्हा जेलमध्ये नेण्यात येत होतं. जेल समोर येताच आरोपीनं पोलिसांच्या हाताला हिसका देत पळ काढला. नाशिक शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजावर कारवाई करण्यात आली. मांजा विक्री करणाऱ्या 2 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 33,600 रुपयांचे 43 गठ्ठे जप्त करण्यात आले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अकोल्यात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बंदी असलेल्या नायलॉन मांजाची शहरात विक्री होत असल्याचं लक्षात येताच कारवाईसाठी पोलिसांची पथकं नेमण्यात आली आहेत.
बिहार क्रिकेट संघटनेतील दुफळी रणजी स्पर्धेच्या पहिल्या मॅचमध्येच चव्हाट्यावर आली. मुंबई विरुद्धचा सामना खेळण्यासाठी पहिल्या दिवशी मैदानावर बिहारचे 2 संघ उपस्थित होते, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. ईशान किशन आणि मुकेश कुमार यांनी आपला घरचा संघ सोडून इतर राज्यांकडून खेळण्याचा निर्णय घेतला.